नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुमच्या समोर एक अतिशय महत्त्वाच्या आणि सध्याच्या घडीला चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहे। गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडिया, व्हॉट्सॲप आणि फेसबुकवर एक बातमी खूप वेगाने पसरत आहे की 26 नोव्हेंबर 2025 रोजी शेतकरी कर्ज स्थगितीचा शासकीय निर्णय म्हणजे जी.आर. आलेला आहे। काही जण तर म्हणतात की सर्व शेतकऱ्यांचे कर्ज आता थांबले आहे किंवा माफ झाले आहे। मित्रांनो, ही बातमी अर्धवट खरी आहे, पण पूर्णपणे नाही। मी तुम्हाला याबाबतची अचूक, अधिकृत आणि सविस्तर माहिती सांगणार आहे, जेणेकरून तुम्ही फसले जाणार नाही आणि योग्य निर्णय घेऊ शकाल। सर्वप्रथम, 26 नोव्हेंबर 2025 रोजी महाराष्ट्र सरकारने एक शासकीय निर्णय जारी केला आहे। हा निर्णय पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांसाठी आहे। यात मुख्य तरतुदी म्हणजे 1 वर्षाची कर्ज वसुली स्थगिती, ज्या भागातून जून ते सप्टेंबर 2025 दरम्यान पूर किंवा अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे, जसे पिकांचे नुकसान, शेतजमिनीची हानी, पशुधनाची हानी, घरांची पडझड इत्यादी, त्या प्रभावित तालुक्यातील आणि गावातील शेतकऱ्यांच्या कृषी कर्जांच्या वसुलीला 1 वर्षाची स्थगिती देण्यात आली आहे। अल्प मुदतीचे पीक कर्ज हे मध्यम मुदतीच्या कर्जात रूपांतरित केले जाईल। यामुळे परतफेडीचा हप्ता कमी होईल आणि व्याजाचा बोजा कमी होईल। लागू कुणाला आहे? हे सरसकट सर्व शेतकऱ्यांसाठी नाही, फक्त पूरग्रस्त आणि अतिवृष्टी बाधित तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आहे। महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे आणि तालुके यात समाविष्ट आहेत। याची यादी महसूल विभागाच्या पूर्वीच्या जी.आर. नुसार निश्चित केली आहे। हा निर्णय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि शेतकरी नेत्यांच्या तक्रारीनंतर घेण्यात आला आहे। बँकांकडून वसुलीचा दबाव येत असल्याच्या बातम्या आल्यानंतर सरकारने हा तात्पुरता दिलासा दिला आहे। स्टेट लेवल बँकर्स कमिटी, जिल्हा सहकारी बँका आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेला याचे निर्देश देण्यात आले आहेत। पण मित्रांनो, हे लक्षात ठेवा, हे पूर्ण कर्जमाफी नाही। कर्ज माफ झालेले नाही, फक्त वसुली 1 वर्ष थांबवली आहे आणि कर्जाची मुदत वाढवली आहे। व्याज काही प्रमाणात लागू राहील आणि 1 वर्षानंतर परतफेड करावी लागेल। सोशल मीडियावर फिरणारे काही मेसेज म्हणतात की सर्व कर्ज माफ किंवा सातबारा कोरा होईल। हे पूर्णपणे खोटे आहे। अशा अफवांना बळी पडू नका। आता कर्जमाफीचा खरा अपडेट काय? महायुती सरकारने निवडणुकीत कर्जमाफीचे आश्वासन दिले होते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकतेच सांगितले आहे की कर्जमाफी नक्की होईल, पण ती जून 2026 पर्यंत लागू होईल। यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे, जी अभ्यास करून अहवाल देईल। कदाचित यावेळी कर्ज रकमेची मर्यादा नसेल, पण अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही। सरकार आर्थिक अडचणीत सांगत आहेत, त्यामुळे या स्थगितीचा निर्णय तात्पुरता दिलासा आहे। शेतकरी बांधवांनो, अशा निर्णयांमुळे काय होऊ शकते? जर तुम्ही पूरग्रस्त नसाल आणि कर्ज भरणे थांबवले तर व्याज वाढेल, बँक नोटिसा पाठवेल, सिव्हिल स्कोअर खराब होईल आणि भविष्यात नवीन कर्ज मिळणे कठीण होईल। नियमित कर्जफेड करणाऱ्यांना सरकार नेहमी सवलत देते, जसे व्याज अनुदान, नवीन पीक कर्ज लवकर मिळणे। पूरग्रस्त असाल तरच या स्थगितीचा लाभ घ्या आणि त्यासाठी बँक किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करा। मित्रांनो, शेतकरी म्हणून आपली मेहनत अमूल्य आहे। सरकारच्या खऱ्या योजनांचा लाभ घ्या, पण अफवांना बळी पडू नका। PM किसान, नमो शेतकरी निधी सारख्या योजनांचा लाभ घ्या आणि वेळेवर कर्ज भरा, जेणेकरून क्रेडिट हिस्ट्री चांगली राहील। चला एकत्रितपणे खोट्या अफवांना थांबूया आणि शेतकऱ्यांसाठी, हितासाठी एकजूट राहूया। तुम्हाला तुमच्या भागात हा जी.आर. लागू आहे का? किंवा अधिक माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा, मी मदत करण्याचा प्रयत्न करेन।